10:07:40 राजनने अब्दुलला त्या यानामधून आत खेचण्याचा निर्णय घेतला. अब्दुल आत आला. तिथं आयसोलेशन चेंबर होतं. C2चा हा भाग कधीच वापरत नव्हता, पण सगळी यंत्रसामुग्री सगळी होती. राजनने कंट्रोल रूमशी संपर्क साधून परिस्थितीची सूचना दिली. सर्वात जवळचं स्पेस स्टेशन नंबर 16 मधून एक यान सगळी वैद्यकीय सामुग्री घेऊन निघालं आणि ते अब्दुलला घेऊन आलं. अब्दुलवर सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले, पण अब्दुल शेवटी त्याचं निधन झालं आणि 13 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. आता शास्त्रज्ञापुढचा प्रश्न होता की हा कशानं नेमका मेला. तर आजवर परिचित असलेल्या रोगाचा व्हायरसचा इथं संबंध नाही. कावीळ, कॉलरा, देवी, पिवळा ताप अनेक याची माहिती पाहिली आणि समितीच्या सदस्यांनी पुढच्या टीव्ही सेटकडे पाहिले. प्रत्येक सभासदासमोर त्या कमिटीच्या आवश्यक ती माहिती टीव्हीवर येत होती. काही काळ सर्व स्तब्धता होती. सभासद रोगावरील रिपोर्ट वाचल्यात दंग होते. सर्वच डॉक्टर नव्हते त्या समितीमध्ये. कोणी अंतराळ शास्त्रज्ञ, कोणी जीवशास्त्रज्ञ, कोणी खगोलशास्त्रज्ञ, काही निष्णात डॉक्टर. डॉक्टर विनोद या शेवटच्या ग्रुपपैकी होता. पृथ्वीवरील सर्व रोगराई नाहीशी झाली होती, तरीही जीवशास्त्राबद्दल आणखी काही माहिती मिळावी म्हणून हा रोग या विषयावर हा अध्ययन करीत होता. अशा काही तज्ज्ञामध्ये विनोदला महत्त्वाचं स्थान होतं आणि त्यामुळे त्याच्या मताला महत्त्व होतं. विनोद एक माहिती त्याच्या मनामध्ये साठवत होता. मळमळणे, डोकेदुखी, घसा, जीभ लाल भडक होणे, श्वास अनियमित होणे, दुर्गंधी भरणे, शिंका, खोकला, छातीपर्यंत पोचणे, ओकारी येणे, इनकन्व्हिनियन्स म्हणजे अत्यवस्थ वाटणे, काही वेळ आराम वाटणे, मग दुखण्याचा एकदम जोर, मग प्रचंड शरीरामध्ये उष्णता, लालसर फोड, रॅश, हे सगळं रोग्याला आतून विलक्षण वाटायचं. सर्व शरीर तापल्याच्या भावना व्हायच्या. कपडे नकोत असं त्याला वाटायचं. थंड पाणी प्यायचं भरपूर आणि पाण्यात बसायचं आणि असं ते सगळं होतं. आता डॉक्टर जॉन्सनचे निदान बरोबर असलं तरी ती एका साच्यात कुठल्या तरी ती वर्णनं बसत नव्हती. आयसोलेशन युनिटमध्ये जरी त्याला ठेवलं होतं तर त्याच्यापूर्वी त्याला वर घेतल्यानंतर राजन आणि विल्सनचा संपर्क आला होता, पण दोघांना काही झाले नाही. याचा अर्थ हा रोग संसर्गजन्य नाही. खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट ली उद्गारला, काय विनोद, तुझं काय मत आहे? सर्व रोगांची माहिती तुझ्या डोक्यामध्ये साठवलेली असते डिक्शनरीप्रमाणे. तर विनोद म्हणाला, मला अजून काही सांगता येत नाही. सर्व चाचण्या तपासण्या केल्या की मगच सांग. पण या रोगाचे मूळ कॉमेंट रोज हा जो काही धूमकेतू आहे त्याच्यामधूनच निघालेल्या वस्तूमध्ये असावे, तसा तरी पुरावा परिस्थितीजन्य वाटतो. ठीक आहे, जीवशास्त्रज्ञ फॅरेल्लो म्हणाले की या दृष्टीने आपण आणखी काही प्रयोग करू. या समितीची इच्छा असेल तर माणसावर न करता ते प्राण्यावर करू. मग त्याच्यावर पुन्हा खल झाला, प्राण्यावर करायचे वगैरे वगैरे, काय जनावरांचे प्रयोग याला किती होतील वगैरे वगैरे. आता अखेर विनोदने मांडलेला मुद्दा सगळ्यांना महत्त्वाचा वाटला. समजा तर हा रोग जर पृथ्वीवर पसरला तर त्याचं निदान करायला आपल्याला साधने हवी आणि म्हणून या रोगाबद्दल माहिती मिळणं आवश्यक आहे. जसं की आता कोरोना अचानक आला, कुठून आला, काय आला, अजूनही संभ्रम आहे. कॉमेंट रोजच्या कक्षेत आणखी एक अंतराळ पाठवून जनावरांवर प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सभा बरखास्त झाली. त्यानंतर 6 महिन्यानंतर या रोगाबद्दल बरीच माहिती मिळाली. कॉमेंट रोजशी याचा संबंध होता. अंतराळातून धूमकेतू मागे जे काही पदार्थ सोडत जातो
त्यामध्ये या रोगाचा व्हायरस होता हे निश्चित झालं. म्हणजे लांबच्या ठिकाणी पृथ्वीपासून या व्हायरसचा जन्म झालेला असणार आणि जीवसृष्टीचा एक निकृष्ट नमुना समजला जावा हं असा सबळ पुरावा समजला तर त्यावरून लांबवर कुठंतरी जीवसृष्टी असण्याची शक्यताही दिसून येत होती. बरं, या रोगाचा संबंध कॉमेंटशी लागला. फॅरेले म्हणाला. फॅरेले आणि विनोद इटालियन आल्प्सवर हायकिंग हा जॉब करत होते. तर तो म्हणाला काय म्हणून म्हणजे काय, एकतर हा रोज कॉमेंट रोजमुळे झालाय आणि कॉमेंट बरोबर तो निघून गेला. आता आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. पृथ्वीवासियांचा धोका टाळला. दुसरी गोष्ट, त्याचं बलिदान अब्दुलचं काही व्यर्थ गेलं नाही. पृथ्वीकडे लांब दूर जीवसृष्टी असेल असा एक सबळ पुरावा आजपर्यंत मिळाला नव्हता, तर तो सबळ पुरावा आज मिळाला. विनोद म्हणाला की दुसऱ्या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे की पुरावा मिळाला, पण पहिल्या बाबतीत नाही. कशावरून हा कायमचा रोग दूर गेला? जर हा कॉमेंट रोजमधून हा रोग आला असेल तर पृथ्वीखेरीज पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर परिणाम काय म्हणून व्हावा? म्हणजे मी नाही समजलो. फॅरेले म्हणला, हे बघ फॅरेले, रोग म्हणजे काय, तर आपल्या शरीराशी बाहेरच्या एखाद्या व्हायरसचा पेशींवर आपल्या हल्ला. आजवर पृथ्वीवर तयार झालेल्या व्हायरसशी आपण ठराविक पेशींवर हल्ला करतात त्या, आणि शत्रू म्हणून व्हायरस आणि पेशींची ओळख पटायला पाहिजे, ते एकमेकांचे शत्रू आहेत असे जर असेल तर कॉमेंटमधून आलेल्या व्हायरसला अब्दुलच्या शरीराच्या पेशीची ओळख पटायला पाहिजे. मग फॅरेलो म्हणाला की ही असंभाव्यता कमी करायची असेल तर असं आपण म्हणू शकतो की हा रोग पृथ्वीवर कधीतरी येऊन गेला असेल, त्यामुळे मानवी पेशींची आणि या व्हायरसची ओळख असेल. मी तो विचार करतोय. मी ते सगळं 400-500 वर्षाचं रेकॉर्ड तपासलं, पण फॅरेले म्हणाला की अरे तू 400-500 वर्षापर्यंतच हे का मर्यादित ठेवलं, त्याच्यापूर्वी रोग नव्हते का? आता त्याचं रेकॉर्ड नाही ना आपल्याकडे. कबूल आहे, पण काही पुस्तकं वगैरे हां कम्प्युटरमधली माहिती या सगळ्याच्या आधारानं विनोदनं शोध घेण्याचं ठरवलं. आता हे ढिगाऱ्यात हरवलेल्या सुई शोधण्यासारखं काम होतं आणि सुई कशी दिसते हे तरी माहीत होतं, पण विनोदला नेमकं हेच माहीत नव्हतं की हा रोग कसा आहे. अनेक दिवसाच्या नंतर टी व्हीवर एक संदेश आला आणि त्यांनी सांगितलं टी व्हीने की अगोदरची सर्व अवतरणे नापास आहेत, आता पुढचं अवतरण वाचा. सर्वांच्या मते त्या सुमारास पृथ्वीवर कुठलेही रोग नव्हते. दुसरा आजार असला तरी त्याचे रूपांतर याच रोगात होई जे धडधाकट होते, ते सुद्धा एका क्षणात आणि काही कारण नसता भयंकर डोकेदुखीने बेजार होत. मग हे जे लक्षण आहे, डोळे लाल होणे, दुर्गंधी येणे, घसा बसणे वगैरे वगैरे, त्यामुळं कन्व्हन्शन होणे वगैरे, शरीर बाहेरून गरम नसले तरी आतून आत उष्ण असे, फोड येत, रॅशी, आणि त्यांना रोग्याला कपडे सुद्धा घालवत नसत, आपल्याला उघडे ठेवा वगैरे. काहींनी तर स्वतःला पाण्याच्या हौदात डांबून घेतलं होतं, कम्प्युटर सांगत होता. काहींना आराम करता येत नव्हता, झोप लागत नव्हती आणि बहुतेक लोक 7व्या किंवा 9व्या दिवशी मरण पावले वगैरे वगैरे. आता ही जी मेलेली लोक होते यांची प्रेत त्या काळात अशी उघड्यावर पडलेली होती, पण गंमत म्हणजे त्या प्रेतांना कोणत्याही प्रकारचे पक्षी, प्राणी, जनावरे ताव मारत नव्हती, फिरकत नसत. आणि चुकून कोणी जर अशा माणसांचा भक्षण केलं तर त्याचा अंत व्हायचा. आता हे सगळं डॉक्टर जॉन्सनच्या याच्याशी एवढं साम्य होतं की केव्हाचं वर्णन असेल काय, तर
विनोदने कॉम्प्युटर कडून माहिती मागवली की वर्णन केव्हाच आहे. तो पोनेशियन युद्ध या ग्रंथात थुसीडासाइड या ग्रीक लेखकाने केलेले वर्णन होतं. ख्रिस्तपूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 400 वर्ष उन्हाळ्यात अथेन्सच्या शहरात भरीत उन्हाळ्यात अथेन्स शहरात एका भयानक रोगाची साथ येऊन गेली होती. त्याचं वर्णन याच्यामध्ये सापडतं. आणि थोसिडाईस हा अत्यंत मानलेला इतिहासकार आहे. तो दाखल्याशिवाय बोलत नाही आणि दाखले मिळेपर्यंत तो थांबावं लागायचं. अच्छा, विनोदला एकदम आपल्या वाचनात अथेन्सचा रोग या नावाचं नाव आल्याचं आठवतं. पण एक ऐतिहासिक घटना म्हणून त्यांना ते सोडून दिलं होतं. आता तो मिळेल ती माहिती गोळा करायला लागला होता. 200-300 वर्षात अथेन्सचा प्लेग कोणता, आधुनिक रोग कोणता, याबद्दल काही तर्क केले होते. पण कुठल्याही रोगाशी साम्य नव्हते. प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. एक विनोदला विनोदला कॉम्प्युटरनं एक शोधून दिला की 1975-80च्या सुमारास फ्रेंड हायल आणि चंद्रा विक्रमसिंह या दोघांनी असा एक तर्क केला होता की हा रोग अंतराळात अवतरला असून त्याचे व्हायरस एखाद्या कॉमेंटमधून निघून पृथ्वीच्या वायुमंडलात खाली आले. त्याचा वर्षाव अथेन्सच्या परिसरात झाला असता. पुढे त्या रोगजंतूचा अंत झाला. पृथ्वीवर येणाऱ्या अनेक रोग अशा कॉमेंट्सपासून उद्भवत असावेत. या रोगजंतूपैकी ज्यांच्यासाठी पृथ्वीवर अवतरल्यावर अनेक काळ टिकून राहिले तेच रोग पृथ्वीवर बोकाळले. आता बहुतेक शास्त्रज्ञांना ही अवास्तव कल्पना वाटली. या कल्पनेच्या जनकांना रोगाचा संबंध धूमकेतूशी लावता आला नव्हता, परंतु अनेक स्वरूपाचे पुरावे त्यांनी आपल्यासमोर आणले होते. पण आता विनोदला प्रत्यक्ष पुरावा सापडला होता. ज्या रोगाने अब्दुलचा जीव घेतला तोच रोग अथेन्सचा प्लेग असे गृहीत धरले तर त्याचा व्हायरस कॉमेंट रोजमधून निघाला. आता हे सिद्ध झालं होतं. जे हे नक्की झालं होतं की कॉमेंट रोजमधून तो व्हायरस अब्दुलमध्ये आला. आता पुढे काय घडतं पुढच्या व्याख्यानामध्ये आपण बघू.